इंस्टाग्रामच्या स्टोरीवरती एक पोल लावला होता की माझा पहिला युट्यूबवरचा व्लॉग कोणता असला पाहिजे. तर त्या पोलचा रिझल्ट इथे आहे आणि आपण त्याच पद्धतीने आता व्लॉग बनवायला घेतोय. तर पोलचा रिझल्ट मी तुम्हाला पहिल्यांदा दाखवतो. तर याच्यामध्ये माझं ऑफिस सगळ्यांना पाहण्याची उत्सुकता आहे. 38% वोट त्याला आले. त्यानंतर बारामती दर्शन 2 नंबरला आहे. त्याचबरोबर फॉलोअरच्या बिझनेसला व्हिजिट, ते 3 मी सिलेक्ट केलेले. बिहाइंड द सीन आम्ही कॅन्सल करतोय. तर त्यातलं माझं ऑफिस हा व्लॉग तर तुम्हाला पाहायला मिळेलच. त्यासाठी तुम्हाला सनी चाबुकसरे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल आणि बारामती दर्शनचा आज व्लॉग तुम्हाला पाहायला मिळत आहे. तर बारामती दर्शन म्हटलं की आपले माननीय स्वर्गीय अजितदादा पवार यांचं नाव आपण विसरूच शकत नाही. कारण ते म्हणत होते बारामती माझा श्वास आहे आणि हा श्वास कायम राहणार आहे. तर आपण सुरुवात करतोय अजितदादांचा आत्ता जो त्यांच्या वाढदिवसानिमित्त किंवा जयंती म्हणावं लागतंय त्याला, जयंतीनिमित्त जो पुतळा लोकार्पण केला होता त्या पुतळ्यापाशीच आपण आता थांबलेलो आहोत. तो पुतळा पहिल्यांदा मी तुम्हाला दाखवतो आणि आपल्या व्लॉगला सुरुवात करतोय. इथं तुम्ही पाहू शकता आता हा पुतळा खरं तर बारामतीकरांचं आकर्षण ठरतोय. आता खाली तुम्ही बघू शकता की कामाचा माणूस, मी पण तो व्हिडिओ टाकला होता की कामाचा माणूस म्हणून दादांना ओळखलं जातं पूर्ण महाराष्ट्रामध्ये, फक्त बारामतीमध्येच नाही. आणि हे मेन चौकामध्ये आहे बारामतीच्या. याला अगोदर 3 हत्ती चौक म्हटलं जात होतं, पण आता याला तिरंगा सर्कल असं नाव देण्यात आलेलं आहे. आणि एक्झॅक्ट नगर परिषदेच्या शेजारीच हा चौक आहे, शेजारीच हा पुतळा आहे. स्टँड पासून फक्त 5 ते 10 मिनिटाचं अंतर आहे. कारण बाहेरून बरीच लोक विचारतात की बारामतीला आल्यानंतर दादांच्या पुतळ्यांपर्यंत कसं पोहोचायचं किंवा किती वेळ लागतो याला. तर मी सांगतो स्टँड पासून फक्त 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावरती हा पुतळा आहे. आणि ही जी इमारत आहे ती दादांनीच उभी केली होती. तुम्ही जर पाहिलं असेल, याला नटराज सभागृह किंवा कला दालन पण म्हटलं जातं. इथं वेगवेगळे प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम होतात आणि हे खूप फेमस आहे ऍक्च्युली बारामतीमध्ये, मेन चौकामध्ये असल्यामुळं. तर तुम्ही बघू शकता इथून जो हा रस्ता आहे पूर्णपणे कॅनलचा रोड, मेन म्हणजे बारामती दर्शनमध्ये हा कॅनलचा रोड खूप आतापर्यंत फेमस झालेला आहे. कारण कॅनलवरती तुम्ही जर बघितलं आता चालकांची गर्दी वाढायला सुरुवात होते. कारण 5 नंतर जी गर्दी होते ती रात्रीच्या 12 पर्यंत. पहिलं 9 वाजता ते 10 वाजताच बारामती झोपली जायची, पण आता 12-1 वाजेपर्यंत लोक ह्या कॅनलने फिरतात. कारण मी याचा साक्षीदार आहे. पहिलं ह्या कॅनलला पाहिलं तर भरपूर घाण असायची किंवा दोन्ही बाजूला झाडी एवढी होती, कुणी कॅनलकडे ढुंकून पण पाहायचं नाही. पण आता तुम्ही बघताय की कॅनल कसा केलेला आहे. असा कॅनल म्हणजे स्वर्ग का म्हटलं जातं बारामतीला, त्याचं तुम्हाला इथंच उत्तर मिळून जाईल. हे स्वर्ग आहे. तुम्ही कॅनल पाहू शकता. त्यानंतर हा जो चालण्यासाठी केलेला आहे रस्ता, ह्याच्यावरती लोक कंटिन्युअसली असतात. म्हणजे पहिली रविवारची यायची, पण आता कंटिन्युअसली तुम्हाला दिसत असतील इथं लोक. म्हणजे हे बघण्यासाठी खरं तुम्ही ज्यावेळेस बारामतीला व्हिजिट करता त्यावेळेस तुमचे डोळे दिपल्याशिवाय राहणार नाहीत. मी थोडंसं अजून व्ह्यू दाखवायला सुरुवात करतो ह्याच्यामधून. हे नटराज कला मंदिर आहे किंवा कला दालन ह्याला म्हटलं जातं. आपण आतमध्ये जाऊन पण बघूया की याच्यामध्ये तुम्हाला भरपूर माहिती मिळते. कारण मी ज्यावेळेस वारी आली होती त्यावेळेस पण मी आतमध्ये गेलो होतो. त्यावेळेस वारीबद्दल भरपूर अशी डिटेलमध्ये माहिती त्याच्यामध्ये दिली गेली होती. प्लस आपल्या अजितदादांचे जो इतिहास आहे पूर्णपणे, त्यांनी राजकारणाची सुरुवात कशी केली होती, कुठपर्यंत ते गेले होते, सगळ्या गोष्टी एकदम डिटेलमध्ये तिथं फोटोच्या मार्फत दाखवण्यात आल्या होत्या. तर आपण बघूया आतमध्ये जाऊन आज काय आपल्याला बघायला मिळतंय. तर मी जसं म्हटलं होतं की वारीच्या वेळेस अशी माहिती दिली होती पूर्ण. तुम्ही बघू शकता फोटोमध्ये भारूड, दिंडी, भजन, डोंबारी खेळ, फुगडी, कीर्तन, सगळ्या गोष्टींची माहिती एकदम डिटेलमध्ये दिलेली आहे. की हे पारंपरिक जे आपल्याकडं संस्कृती जपली जाते त्याची डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे. मी पूर्ण तुम्हाला दाखवतो फिरून याच्यामध्ये कसं कसं आहे ते. इथं पण तुम्ही पाहिलं असेल की महाराष्ट्राची जेवढी काही वाद्य आहेत, दिमडी, विणा, नगारा, सनई, खालूबाजा, मी तर पहिल्यांदा ऐकतोय. त्यानंतर चौगड आहे, हलगी आहे, टाळ, चिपळी, खंजिरी, तुतारी, बासरी. बारामतीला आल्यानंतर अवश्य इथं व्हिजिट करा. तुम्हाला अशी जबरदस्त माहिती इथं पाहायला मिळेल. म्हणजे बारामतीच्या दालनामध्ये खरंच खूप चांगली गोष्ट इथं केलेली आणि मला तर पर्सनली आवडलेली आहे. इथं आल्यानंतर तुम्हाला हे पाहायला मिळेल की अजित पर्व
छायाचित्र प्रदर्शन आणि इथं टाइम पण दिलेले आहे. तुम्ही कधीपासून कधीपर्यंत बघू शकता. म्हणजे सकाळी 10 ते 1 आणि संध्याकाळी 5 ते 8 वाजेपर्यंत. म्हणजे आपण पण आता 5 नंतर आल्यामुळं आपल्याला पण ते पाहायला मिळणार आहे. तर आता आपण वरती जाऊया आणि दादांचं पूर्ण छायाचित्र प्रदर्शन आपण बघूया आणि मी पण तुम्हाला ते दाखवून देतो. त्याला तुम्हाला दादांचा हा पहिल्यांदा ऍक्च्युली आतमध्ये पुतळा लावला होता, तो दिसेल पहिल्यांदा. तर आपण त्यांच्या स्मृतीला खरं तर वंदन करून मगच सुरुवात करूया असं मला वाटतं. आणि तो पूर्ण जर्नी दिसते आपल्याला दादांची. बरीच लोक बघायला येतात. मी थोडं हळू आवाजात बोलतोय का आता दुसऱ्यांना डिस्टर्ब नको म्हणून. पण आता तुम्हाला पूर्ण प्रदर्शन इथं छायाचित्रांचं पाहायला मिळणार आहे. इथं पाहिलं तर दादांचे लहानपणीचे फोटो पण आहेत. या पद्धतीने खूप वेगवेगळी छायाचित्र इथं लावण्याचा प्रयत्न केलेला आहे. खरं तर आठवणीतच जातोय माणूस, कारण आजपर्यंत कोणाला विश्वास नाही बसत आहे की दादा नाही येत आपल्यात म्हणून. आणि चित्रांच्या माध्यमातून अजून जागे होतात आठवणी. इकडं इथं पूर्ण फॅमिलीचे फोटो दिसत आहेत आपल्याला. आणि आपण पवार फॅमिली म्हटलं जातं बारामतीमध्ये. दिवाळीच्या वेळेस खूप मोठे कार्यक्रम होतात. इथं दादांचे काही कॅन्डिड फोटो आपल्याला बघायला मिळतात, कारण दादा रुबाबदार होतेच, आपण गाण्यातून पण पाहिलेले. इथं राजकारणातले फोटो दिसत आहेत दादांचे. जबरदस्त. म्हणजे तुम्ही इथं आल्यानंतर तुम्हाला इथून जाऊच वाटणार नाही. पूर्ण आठवणीत तुम्ही रमून जाणार दादांच्या. जेवढी काय पारितोषिक दादांना मिळाली होती ते इथं दिसतील तुम्हाला. त्यानंतर गाठीबिटीचे पण फोटोज आहेत. दिलीप कुमार यांच्याबरोबर पण फोटो दिसतोय दादांचा. इथं परत तुम्हाला राजकारणातले फोटो दिसतील पूर्णपणे. हे जबरदस्त फोटो आहेत. तुम्हाला पूर्ण जर्नी पाहायला मिळेल राजकारणाची. आणि हा तो काळा दिवस शेवट लावलेला आहे, जो विमानाचा ऍक्सिडेंट झाला होता. तो पण फोटो इथं लावण्यात आलेला आहे. ऍक्च्युली शेवट फोटो लावलेले तिथंच दादांचा शेवट झाला होता, पण शेवट हा शरीराचा होता, विचारांचा होत नाही. हे फोटो पाहिल्यानंतर तुमचे पण डोळे भरून येणार, एवढी तर मी गॅरंटी देतो तुम्हाला. इथं हा छायाचित्रांचा शेवट होऊन जातो. तर तुम्ही पण बारामतीला आल्यानंतर अवश्य या नटराज सभागृहाला व्हिजिट करा. तुम्हाला हे सगळ्या गोष्टी पाहायला मिळतील आणि इथे येऊन बघण्याचा एक वेगळाच आनंद पण आहे आणि तुम्ही आठवणीत पण नक्की रमचाल.